हाय फ्रेंड्स, तर आता आपण आलो आहेत हँगिंग गार्डनला. याच्या आधी आम्ही जाऊन आलो राणीच्या बागेमध्ये. तर तो व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. हा आहे हँगिंग गार्डन. खूप मोठा आहे, शांत निवांत वाटतं. सगळ्या वयोगटातील माणसं आहेत आणि आम्ही पण थोडा वेळ रिलॅक्स झालो. तिथे बसून गप्पा मारल्या आणि मग आम्ही गेलो म्हातारीचं बूट बघायला. याच्या अपोजिट साईडलाच कमला नेहरू पार्क आहे. तिथे आहे म्हातारीचं बूट आणि दोन्ही गार्डन फ्री ऑफ कॉस्ट आहेत. चला तर मग आपण जाऊयात म्हातारीचं बूट बघायला. हा आहे म्हातारीचा बूट. उद्याला जायचं होतं. उद्या जायचं आतमध्ये. म्हातारीच्या बुटामध्ये फक्त लहान मुलांना एंट्री आहे 12 वर्षापर्यंत. मोठ्या माणसांना अलाउड नाही आहे. आम्ही हृदयाचे मस्त व्हिडिओ काढले तिथे. हा म्हातारीचा बूट 1952 मध्ये बांधलेला आहे आणि 2018 मध्ये त्याचं रिनोव्हेट केलेलं आहे. मजा आली का? काय केलं आतमध्ये? गोल वरती घाबरली. बरोबर काढते का? या गार्डनला जवळजवळ 74 इयर्स झालेत, पण अजूनही छान निवांत आणि शांत वाटतं आणि एकदम क्लीन आहे. संडेच्या दिवशी इथे खूप गर्दी असते. तुम्हाला जे व्हिडिओमध्ये खाली दिसतंय ते आहे मुंबईमधलं फॉरेस्ट वॉकवे. नेक्स्ट टाइम आपण नक्की ते एक्सप्लोअर करूयात. त्याला खेळायला अबॅकस टाईप. तुझं काय ग? पझल आहे. हा, आपण खूप वेळ आलो पण आपल्याला माहितीच नाही गार्डन बद्दल. लहानपण असून इच्छा होती म्हातारीचं बूट बघायचं, सगळंच बघायचं होतं, पण आता हृदयाच्या निमित्ताने आलो आपण. हो ना. हृदय आज हॅपी का? किती हॅपी आहेस? हो माय गॉड, फॉरेन मध्ये फोटो काढून हॅपी झाली. आम्हाला तिथे फॉरेनर दिसले आणि हृदयाने त्यांच्यासोबत फोटो काढला. खूप छान. हे गार्डन खूप मोठं आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला गार्डन आहे. मध्ये रस्ता आहे, त्या साईडला पण गार्डन आहे, या साईडला पण गार्डन आहे. 4 गेट आहेत. मुंबई महानगरपालिका या पूर्ण गार्डनची देखरेख करते आणि सुंदर अशी देखरेख केली त्यांनी. स्वच्छता भरपूर आहे. पेट फ्रेंडली गार्डन आहे. कुठे आला तुम्ही? कमला नेहरू पार्क. म्हातारीचा बूट बघायला एक नंबर. कसं वाटतंय? छान आहे. कधी आली होती आतापर्यंत? तुम्ही पण कधी जर मुंबईमध्ये आला तर नक्की राणीची बाग, हँगिंग गार्डन आणि म्हातारीच्या बूटला व्हिजिट द्या. आणि तुम्हाला आमची व्हिडिओ कशा वाटतात हे आम्हाला कमेंटद्वारे सांगा. आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.